हाय ताईनो, नमस्कार सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त, मस्त आणि निरोगीच असाल. आणि माझ्या ताईंनो, निरोगीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. आजचा जो मी ब्लॉग बनवत आहे तो पण मी छान माहितीपूर्वकच तुमच्यासाठी काहीतरी माहिती देण्यासाठीच ब्लॉग बनवत आहे. ताईंनो, मी खूप साऱ्या ठिकाणी असे अनुभव घेतलेले आहेत. त्या अनुभवानुसार मी माझं काम करत असते आणि काहीतरी तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचशा ताई कसं करतात, स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी प्रसंग आलेले असतात, त्या प्रसंगालाच पकडून राहतात आणि ते पुढे होत नाही. तर असं करू नका ताईंनो. जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकता तेव्हा समोरचे 4 पाऊल पुढे तुमच्याकडे चालून येतात. पण तुम्हाला जर कुठेतरी काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे पाऊल पुढे करावे लागतील, तुम्हाला हिंमत करावी लागेल. आणि जरी कोणी तुम्हाला पाठी खेचत असाल, कोणी पाठी ओढत असाल तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. का तर आपले शेजारी आणि बोलतात ना, आपले नातेवाईक हे कधीच आपल्यासाठी चांगलं पेरणार नाही किंवा ते चांगलं वागणार नाही किंवा ते चांगल्याने काही आपलं कार्य कुठलं होऊन देणार नाही. म्हणून अशा लोकांना तुम्हाला मात करता आली पाहिजे. आणि अशा लोकांना इग्नोर करून त्यांच्या किती पण सांगतात ना त्रास असतील, त्या त्रासाला न कंटाळता त्यांना उलट सांगतात ना, त्यांच्याशी वाद न घालता त्यांना तुम्ही काहीतरी असं करून दाखवा की त्यांची बोलती तिथेच बंद झाली पाहिजे. आपल्याला एक्स्ट्रा बोलायची गरजच पडणार नाही. मी सुद्धा असंच करते. मी तुम्हाला सांगते, मी मुंबईला राहते. माझ्या आजूबाजूचा माहोल इतका खराब आहे ना, आजूबाजूची लोक इतकी खराब आहेत ना, खूप सारा त्रास देतात. मी लाईव्हला बसली तरी पण खूप सारा आवाज करत असतात, मुद्दाम भांडे वाजवतात किंवा मुलांना आरडाओरडा करायला लावतात. का तर ह्यांची लाईव्ह व्यवस्थित चाललीच पाहिजे नाही का. तर हिचं पार्लर व्यवस्थित चालते, हिच्याकडे खूप सारी लोक येतात, ती लोक हिच्याशी खूप छान प्रकारे का बोलतात, ते सगळं त्यांना त्रास होतो. आणि आपली प्रगती ताईंनो, आपण प्रगती करतो आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने. आणि आपलं स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट आहे, आपल्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी आपली कला आहे, ती आपण प्रेझेंट करून आपण ते आपलं बोलतात ना अस्तित्व निर्माण करतो. आपलं स्वतःचं नाव आपण मिळवतो, आपली एक आयडी आपण निर्माण करतो, जी आपली आयडी स्वतःची असते, ओरिजिनल असते, ज्याच्यामध्ये कोणाचं काही नसतं. त्याच्यामुळे ह्या लोकांना ना तो त्रास होत असतो. मग ते आपले शेजारी असू द्या किंवा आपले नातेवाईक असू द्या, मग ते मुद्दाम आपल्याला त्रास देणार किंवा आपल्याला टॉर्चर करण्यासाठी काहीतरी करत राहणार. पण अशा गोष्टीला जर आपण घाबरत राहिलो आणि त्या लोकांचा विचार करत राहिलो तर आपण पुढेच जाणार नाही. मी तुम्हाला खरं सांगते, माझ्या आजूबाजूला असे परिवार राहतात, अशा फॅमिली राहतात ना की खूपच त्रासदायक आहेत, खूपच त्रास देतात. म्हणजे त्यांना एकाच गोष्टीचं खंत आहे की ही कसं काम करते, हिला हे सर्व काम कसं जमतं. पण प्रत्येकाला देवाने वेगवेगळी कला दिलेली आहे आणि ही देवाची देणगी आहे. आणि फक्त देव देत नाही तर त्याच्यासोबत मी कष्ट करते, मी मेहनत करते, मी शिकते आणि शिकवते. मी नेहमी सांगते, मीही शिकते. मी जेव्हा कोणाला शिकवते त्यांच्यासोबत मीही शिकत असते. मी शिकून माझा प्रवास मी पार पाडते. मी कष्ट करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न करते. उगाचच आरामात बसून आपल्याला कोणीतरी देईल अशा स्वप्नात आम्ही जगत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा कष्ट करू, मेहनत करू, तेव्हाच आपल्याला त्याचं काहीतरी फळ मिळणार आहे आणि तेव्हाच जाऊन पुढचं भवितव्य आपलं चांगलं होणार आहे. म्हणून आपण रात्रंदिवस कष्ट करतो. पण ह्या लोकांना कसं असतं, कष्ट करायचे नसतात, त्यांना काहीतरी शॉर्टकट हवं असतं. म्हणून ते सक्सेस स्वतः अचीव करत नाही, म्हणून ते दुसऱ्यांना सुद्धा करून देत नाही. तेच सांगतात, जर आम्ही करू शकत नाही मग तुम्ही का, आम्ही नाही केलं मग तुम्ही का करता, मी नाही केलं ना मग तू पण नको करू. आपल्या फॅमिलीतले पण तशीच असतात. जर मी घरातली धुनी भांडीच करते, मला कुठलं काम येत नाही किंवा मी करू शकत नाही, मग तू का करते, तुझ्याकडे तो टॅलेंट का, लोक तुझी वाह का करतात. मग त्यांना ते सुद्धा त्रास असतो की मला इकडे कोणी लोक विचारत नाही आणि हिची लोक नावं घेतात, हिला चांगल्याने रिस्पेक्ट देतात, रिस्पेक्टली बोलतात. पण काहीतरी असतं ना, रिस्पेक्ट असंच मिळतो का, नाही मिळत. असं नाही आहे की आपल्याकडे पैसे असले तर आपल्याला रिस्पेक्ट मिळतो, अजिबात नाही. जर असं कोणाचं मन असेल ना तर मी सांगते, टोटली तुम्ही चुकीचं बोलता. पैशाने रिस्पेक्ट मिळवता येत नाही. जरी कोणाला वाटत असेल पैसे असतील तर इज्जत मिळते, खूप चुकीची गोष्ट आहे. कितीही पैसे असले तरी इज्जत अशीच मिळत नाही. आपल्याला जर कोणाकडनं रिस्पेक्ट घ्यायची आहे तर आपल्याला कोणाला तरी रिस्पेक्ट द्यावी लागते, त्यांच्याशी तितकंच चांगलं वागावं लागते, तितकंच चांगलं प्रेमाने बोलावं लागतं, तेव्हाच समोरची आपल्याला रिस्पेक्ट देते. अशीच रिस्पेक्ट मिळत नसते. हा माझा अनुभव आहे आणि मी अशीच जगते आणि मी अशीच राहते. जर माझा अनुभव जर तुम्हाला आवडत असतील
आणि जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर नक्कीच मला व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की मी योग्य बोलली की अयोग्य बोलली, की मला पण समजलं पाहिजे खरंच माझं कुठे चुकतंय का, आणि चुकत असेल तर आपली चुकी आपल्याला सुधारता पण आली पाहिजे. आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही पुढे आहोत. जर आपल्याला कोणी आपली चुकी दाखवली मग आपण पटकन शोधतो आपली काय चुकी आहे आणि ती चुकी आपण एक्सेप्ट पण करतो. आपली चुकी एक्सेप्ट करून आपण पुढची चुकी होऊ नये त्याच्यासाठी काम करत असतो. का तर आपल्याला आपली कोणीतरी चुकी दाखवणारे पण पाहिजेत, आपल्याला आपल्यामध्ये कमी काढणारे पण पाहिजेत. का तर जिथपर्यंत आपल्याला आपली चुकी दाखवत नाही, आपली कमी काढत नाही, तिथपर्यंत आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि आपल्याला सांगतात ना सक्सेस व्हायचं असेल ना ताईंनो, तर शेजारी सांगतात ना, एक म्हण आहे बघा, निंदक असावे आपल्या शेजारी. आपल्या शेजारीच आपले निंदक असतात तर त्यांना निंदक करू द्या. त्यांना जितकं पण आपल्याबद्दल काही बोलायचे अपशब्द बोलू द्या, त्यांना काहीही करायचे करू द्या. आपण फक्त चिंतन करायचं, चिंता नाही करायची. आपण ज्या पण देवांना मानतो, जे पण आपले कुलदैवत आहेत, आपण त्यांचं नाव घ्यायचं. जे पण आपले गुरु आहेत, आराध्य आहेत, त्यांना पूजायचं, त्यांचं नामस्मरण करायचं. आपण चिंता नाही करायची, आपण चिंतन करायचं. पुढचं काम हे आपले गुरु, आपले आराध्य, आपले देव आपल्याबरोबर असतात ना, ते बरोबर करून घेतात. फक्त आपल्या देवांवर विश्वास असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जसं मी माझ्या कुलदेवांना, गुरूंना पूजल्या बिगर मी माझ्या दिवसाची सुरुवातच करत नाही. माझे पहिले गुरु आहेत माझे मिस्टर. सर्वात प्रथम मी त्यांना नतमस्तक होते, त्यांना मी पहिलं नमन करते. नंतर आपली सगळी देवपूजा सगळं काही असतं. का तर ते माझ्या जीवनामध्ये एक गुरुचं स्थान त्यांना दिलंय, त्याचं पण खूप मोठं कारण आहे. आणि खरं सांगते, माझ्या दिवसाची सुरुवातच माझ्या नवऱ्याच्या चरणाशी असते. जिथपर्यंत मी त्यांना नतमस्तक करून मी त्यांना हे करत नाही तिथपर्यंत मी पाणी सुद्धा पित नसते. आणि आता ह्या गोष्टीला 15 वर्ष झाली. माझ्या सासू तर राहिल्या नाही असत्या तर त्यांनी नक्की सांगितलं असतं, का तर त्यांना छानच माहिती होतं. आणि त्या बोलायच्या सुद्धा, खूपच छान बोलायच्या. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणीतरी सांगतात ना गुडविल असतात, किंवा कोणीतरी लकी चार्म असतात, किंवा कोणीतरी सांगतात ना फुल पॉवर, त्यांची एनर्जी असते, स्टेमिना असते. तसे माझे मिस्टर माझे लकी चार्म आहेत, माझे फुल स्टेमिना एनर्जी आहेत. आणि मला जे बळ येतं ना ते माझ्या मिस्टरांकडनं येतं. का तर ते कधीच बोलतात ना कुठल्याच कार्यामध्ये कधीच ते मला पाठी ठेवत नाही. फुल्ली त्यांचा सपोर्ट असतो, कोणाचा असो किंवा नसो, माझ्या मिस्टरांचा मला फुल्ली सपोर्ट असतो. आणि त्याच्यामुळेच मी माझ्या कार्यात फुल्ली पुढे जात असते आणि योग्य ते काम करत असते. आणि माझ्या कार्यात कधीच माझ्या मिस्टरांनी मला पाठी खेचलं नाही, उलटा ते मला पुढे जायला हे करत असतात, प्रेरित करत असतात. म्हणून माझे पहिले गुरु माझे मिस्टर आहेत. तसंच आपल्या जीवनामध्ये कोणीतरी असतात ज्यांना आपण गुरु मानतो. असं नाही की मिस्टरच, मी असं नाही सांगणार मी मिस्टरांना मानते म्हणून तुम्ही पण माना, पण मानलं तर बेस्टच आहे. पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी गुरु असतो, त्यांना तुम्ही हे करा आणि जीवनात पुढे व्हा. आजूबाजूच्या लोकांचा विचार करू नका, परिवाराचा विचार करू नका. कोणी आपल्याला खायला देत नाही किंवा कोणी चालवत सुद्धा नाही. आपलं जेव्हा प्रसंग येतो किंवा संकट येतं, काही येतं ना, आपली सोय आपल्याला करावी लागते. आपल्या ताटामध्ये आपल्याला वाढावं लागते आणि आपल्याला आपल्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवावं लागते. तेव्हाच ते आपल्याला खायला आपल्या ताटात येतं आणि आपण खाऊ शकतो. म्हणून लोकांसाठी जगू नका, जगायचं आहे तर फक्त आणि फक्त आपल्यासाठी, स्वतःसाठी जगा, तुमच्या मुलांसाठी, परिवारासाठी आणि आपल्या मिस्टरांसाठी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सर्व माऊलींनी, सर्व ताईंनी, सर्व दादांनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बाय सगळ्यांना.